मिशन मुंबई महानगरपालिका सर्वात महत्त्वाचा सर्वे जवळजवळ 1 लाख ते 1.5 लाख लोकांपासून हा सर्वे बनवण्यात आलेला आहे। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार की महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रत्येक जणांच्या वाटतं की मुंबईवर आपली सत्ता असावी। मिशन मुंबई महानगरपालिकेदरम्यान या सर्वे दरम्यान नेमकं कोणाला महत्त्व प्राप्त झालं आहे, कोणाच्या किती जागा निवडून येतील, त्यावरून हा महत्त्वाचा सर्वे आपण 100% खरा होणारा सर्वे बघणार आहोत। त्यामध्ये अजित पवार यांचा पहिला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 2 राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यापासून शरद पवार यांची वेगळी ताकद, अजित पवार यांची वेगळी ताकद। मुंबईत दोन्ही पवारांची ताकद अगदी पहिल्यापासूनच कमी आहे। अजित पवार यांचा मतदार म्हणजे मुस्लिम बहुल भागातील आणि दलित भागातील, परंतु मुंबईत असा त्यांना विशेष काही प्रभाव गेल्या अनेक वर्षापासून पाडता आला नाही। त्यामध्येच या सर्वेमध्ये त्यांना किती जागा देत आहेत ते आपण बघूया। या महत्त्वाच्या सर्वेमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला 2 ते 5च जागा यामध्ये निवडून आलेल्या दिसत आहे। राज्यात सत्तेत असून सुद्धा अजित पवार यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपयश येताना दिसत आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार। 2 राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यापासून दोघांची ताकद विभागली, मात्र शरद पवार यांच्याकडे असलेली सहानुभूती, मुंबईतील त्यांना मानणारा वर्ग, त्यामुळे त्यांचा या सर्वेमध्ये किती जागांवर प्रभाव पडू शकतो ते आपण बघणार आहोत। शरद पवार हे जर प्रचारात अगदी ताकदीने उतरले तर मुंबईमध्ये सुद्धा त्यांच्या चांगल्या जागा येऊ शकतात। त्यामुळे अजित पवार यांना धक्का मानला जातो, कारण त्यांचा जो महत्त्वाचा वोटर तो आहे मुस्लिम बहुल आणि दलित, तो शरद पवारांकडे आकर्षित होऊ शकतो। त्यामुळे शरद पवार यांना या सर्वेमध्ये आपण बघणार आहोत की 3 ते 8 जागाच मिळाल्याच्या दिसत आहेत, म्हणजेच अगोदरपेक्षा 1 ते 2 जागांची वाढ यामध्ये दिसत आहे। त्यामुळे शरद पवार यांच्या 3 ते 8 जागा या महत्त्वाच्या सर्वेमध्ये दिसत आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पक्ष असलेला काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल गांधी यांनी देशात वोटचोर विषयी जी काही महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि सगळीकडे भाजपाविरोधात रणकंदन माजवलं आहे। त्यामुळे त्यांनी जर मुंबईत असाच प्रचार सुरू ठेवला तर भाजपाला नुकसान होऊन जे राहुल गांधी यांच्या चांगल्या जागा मुंबईत येऊ शकतात। परंतु राहुल गांधी यांचा गेल्या अनेक वर्षापासून मुंबईतील जो काही कनेक्टिव्हिटी होती ती सध्या कमी झालेली दिसत आहे। त्यामुळे मुंबईवर जर त्यांनी लक्ष नाही दिलं तर त्यांच्या अजून जागा कमी होतील। या सर्वेमध्ये त्यांच्या 17 ते 23 जागा यावेळी दिसत आहेत, म्हणजे अतिशय कमी जागा राष्ट्रीय पक्ष असून सुद्धा आणि राज्यात सत्ता एकेकाळी काँग्रेसची होती। त्यामुळे 17 ते 23 जागा म्हणजे राहुल गांधी यांना अतिशय कमी जागा मिळताना दिसत आहेत। त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष म्हणजे राज्यातला 1 नंबरवर सध्या असलेला पक्ष भारतीय जनता पार्टी। देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतील नेते यांना मुंबई हवीच आहे, मुंबईसाठी ते काही करायला तयार आहेत। त्यामुळेच त्यांनी 2 पक्ष फोडले, राज्यावर सत्ता आणली, केंद्रात आणली, परंतु मुंबईत सत्ता आणायचं स्वप्न भाजपाचं पूर्ण होईल की नाही हे नंतरच सांगू शकेल। परंतु या सर्वेमध्ये भाजपाला नेमक्या किती जागा मिळतील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मुंबईकर स्वीकारतील का की ठाकरे बंधूंना स्वीकारतील हे सुद्धा नंतर कळेल। परंतु या सर्वेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा जो आत्मविश्वास आहे तो वाढलेला दिसत आहे। गेल्यावेळी त्यांच्या 82 जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये आल्या होत्या, त्यामुळे त्यांना यापेक्षा जास्त जागेची अपेक्षा सध्या आहे। मात्र गेल्या 2 ते 3 वर्षातील राजकारण पाहता मुंबईकर फडणवीस यांना स्वीकारतील असं वाटत नाही। त्यामुळे या सर्वेमध्ये त्यांना 58 ते 66 जागा म्हणजे आकडा चांगला आहे, परंतु गेल्या वेळेपेक्षा त्यांच्या जागा घटल्यामुळे भाजपाला हे मोठं नुकसान येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येईल असं दिसत आहे। त्यानंतर पुढील पक्ष आहे शिंदेंची शिवसेना म्हणजेच शिंदे गट। उद्धव ठाकरे यांना सत्तेतून खाली घेऊन आणि स्वतः धनुष्यबाण आणि पक्ष घेऊन एकनाथ शिंदे हे सत्तेत उतरले होते। मात्र जसं सत्तेचे दिवस गेले आता त्यांच्याकडे जो काही आउटगोईंग किंवा इन्कमिंग ही सध्या बंद दिसत आहे।
त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंचे अनेक माजी नगरसेवक आले होते, परंतु आता त्यांचा या सर्वेमध्ये नेमक्या किती जागा येतील, मुंबईवर त्यांच्या सत्तेत हातभार लागू शकतो का, की भाजपाच्या मदतीने त्यांचा महापौर बसेल का, याची सुद्धा तत्परता त्यांनी दाखवली आहे। त्यामुळेच या सर्वेमध्ये शिंदे गटाला किती जागा मिळतील हे आपण बघूया। यामध्ये शिंदे गटाला फक्त 11 ते 16 जागाच, म्हणजे जवळजवळ 50-60 माजी नगरसेवकांनी प्रवेश करून सुद्धा 2 आकडी म्हणजेच 11 ते 16 जागांवरच शिंदेंना समाधान मानावं लागत आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। जर राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळाली तर एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व पुसून टाकण्याचं सामर्थ्य उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांमध्ये आहे। कारण मुंबई जिंकणं हे कोणाच्याही एऱ्या गबाळ्याचं काम नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंबईतील चांगला मानणारा वर्ग हा आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून अनेक जणांना, तसेच दलित मुस्लिम बहुल भागातील सुद्धा त्यांना चांगलं मतदान होत आहे। तसेच मराठी माणसाचं जे अस्तित्व आज मुंबईत आहे ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आहे आणि उद्धव ठाकरे शिवसेना किंवा राज ठाकरे असतील तर मराठी माणूस स्वाभिमानाने मुंबईत राहू शकतो हे सर्वांनाच माहीत आहे। त्यामुळे मुंबईत जी काही महानगरपालिका निवडणूक होणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे हे जर सत्तेच्या जवळ पोहोचले किंवा सत्तेत आले तर भाजप आणि शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का असू शकतो। कारण केंद्रात राज्यात सत्ता असून सुद्धा मुंबई त्यांना जिंकता येणार नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या यावेळी जागा 71 ते 76 म्हणजेच अतिशय चांगल्या जागा उद्धव ठाकरे यांच्या आलेल्या दिसत आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंना सत्तेच्या जवळजवळ पोहोचायला ह्या जागा अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर आहे महत्त्वाचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। राज ठाकरे यांचं आक्रमक वक्तृत्व आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक सैनिक, त्यामुळे मुंबईत मराठी माणसाची अतिशय चांगली ताकद असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जे काही सध्या ऋणानुबंध आहेत, दोन्ही जण पक्ष एकत्र येऊन लढले तर मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसाची सत्ता, मराठी महापौर बसेल आणि दोन्ही ठाकरे बंधूंचं जे काही राज्यातलं राजकीय वजन वाढेल। परंतु यामुळे शिंदे गट आणि भाजपाला हा सर्वात मोठा धक्का बसू शकतो। कारण सगळीकडे सत्ता असताना मुंबईत मात्र ठाकरे बंधूंनी त्यांचा विजयाचा रथ रोखला असं सगळीकडेच जोरदार चर्चा होईल। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे 76 ते 80 जागा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरेंच्या 24 ते 30 जागा या सर्वेमध्ये दिसत आहेत। म्हणजे जवळजवळ सत्तेच्याच आसपास दोन्ही ठाकरे बंधू आलेले दिसत आहेत। त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड चमकलेला दिसत आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मिशन मुंबई महानगरपालिका जे आहे त्याला ठाकरे बंधू त्याला मनसुब्याला दोन्ही ठाकरे बंधू पाणी पाजतील असंच दिसतं। त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेत आपला झेंडा फडकवतील यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेत किती जागा मिळतील। तुम्ही सुद्धा तुमचा अंदाज व्यक्त करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।